पिटलेवाडीचा संघ धामणवणे गावातील एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशाच खेळाडूंचा संच या ठिकाणी, परंतु इथे टॉस केला जाणार आहे। याचा दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा टॉस केला जातोय आणि टॉसचा बॉस ठरतोय तो संघ आहे विटलाई पिटलेवाडी। आणि तिसरा सामना मी सांगितलं दोन्ही संघांचा या वर्षीचा इतिहास सांगितला, कारण विटलाई पिटलेवाडी संघ माझ्या मते पाहिला तर या वर्षात जास्त स्पर्धा खेळलेल्या नाहीये। त्यांचे खेळाडू नक्कीच कामानिमित्त बाहेर असतात, परंतु जेवढे खेळाडू आहेत ना तेवढे उत्तम दर्जाची कामगिरी करतात। परंतु आज देखील पाहिजे इथे मयूरही दाखल झालाय, परंतु पहिल्या चढाईत आक्रमक होण्याकरिता त्याची भूमिका देखील या ठिकाणी केली होती, परंतु त्यानंतर बोनस गुण वालोपे संघाला या ठिकाणी अजयने या ठिकाणी प्राप्त केला, परंतु त्यानंतर या ठिकाणी तर कुमार गटामध्ये या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट केलं होतं असाच बालकृष्ण खोपटकर या ठिकाणी दाखल झालाय, ज्याला आपण नेहमी विजय चिपळूण मार्कंडे संघाकडून देखील कित्येक वर्ष खेळताना पाहतो। असाच बालकृष्ण खोपटकर आज त्याचा स्थानिक संघ या ठिकाणी आहे, तो म्हणजेच या ठिकाणी वालोपे संघ देखील जे चांगले खेळाडू पाहतोय आणि याच 65 किलोतील याच वालोपे संघाचा एक अव्वल दर्जाचा अष्टपैलू खेळाडू प्रणय शिरकर ज्याची चढाई आहे, परंतु ज्याच्या नावाचा मी उल्लेख केला होता, ज्याने उल्लेखनीय कामगिरी एक अशा पद्धतीचा हा सामना या ठिकाणी आहे आणि 2 विरुद्ध 1 चा सामना अशा पद्धतीचा आहे की मागील सामना देखील पाहिला, सामना संपला होता परंतु सामन्याचा निकाल शेवटच्या 5-5 चढाईपर्यंत गेला, म्हणजे एक जबरदस्त एक फाईट आपण या ठिकाणी पाहिली होती आणि हा सामना देखील तसाच होणार का, कारण धामणवणे गाव म्हटलं तर धामणवणे गावाने कित्येक वर्ष याच कबड्डीच्या पटलावरती जबरदस्त अधिराज्य गाजवलेला आहे। असाच विटलाई धामणवणे पिटलेवाडीचा संघ, परंतु प्रतिस्पर्धी संघ आता वालोपे संघ जो क्रिकेटच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील दोन्ही स्पर्धेत चांगली कामगिरी करणारा हा वालोपे गाव आणि त्याच्यातीलच आई झोलाई पकडून वालोपेचा संघ। या संघात देखील आपण पाहतोय काही यंगस्टर खेळाडूंचा संच आहे, परंतु जे खेळाडू प्रत्येक स्पर्धेत विक्रम करण्याचा प्रयत्न करतात। थर्ड रेड विटलाई पिटलेवाडी संघ या बीची देखील तिसरी चढाई केली जाते, परंतु बालकृष्ण एका सर्वोत्तम खेळाडूने दुसऱ्या सर्वोत्तम खेळाडूला हा केला जाणारा स्पर्श आहे, खेळाडूला स्पर्श होतोय, संघाला हर्ष होतोय आणि पुन्हा एकदा सामना या ठिकाणी 2-2 अशा पद्धतीचा सामना आहे। गुणसंख्या जर पाहिली ना तर 2-2 आणि सामन्याचा विचार केला तर सामना जिंकणार कोण असं भाकीत या ठिकाणी दोन्ही संघ करतात, परंतु ज्याने पहिला दाखल झालाय दुःखीचं प्रदर्शन झालं आणि याच्यामध्ये गौरव सारखा एक खेळाडू आहे ज्याला बाद केले जाते, गौरव एक आणि त्याचा साथीदार या ठिकाणी बाद झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा मी सांगितलं की ज्याचा आज शुभ दिवस आहे अशा साहिलने एक रनिंग चेन टॅकल जसं केलं पाहिजे तर रनिंग चेन टॅकल असं केलं पाहिजे, हे भाकीत या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटलं। एकत्रितच आकडेवारी देखील वाटते 5-2 अशा पद्धतीची ही आकडेवारी आहे, परंतु या 5-2च्या सामन्यात आपण मयूरला देखील पाहतो ज्याने 5 पैकी 2 गुण प्राप्त केलेले आहेत आणि मी सांगितलं की या वर्षाची अंडरची स्पर्धा आणि त्या स्पर्धेतला हा जर सामना जिंकला होता कोणी स्पर्धा तर वालोपे संघाने जिंकली होती, जिंकवली होती कोणी तर, परंतु तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर अजय दाखल झाला, एक नक्कीच एक्सपिरियन्स कॅम्परच्या ठरवला आपण म्हणूया, कारण विटलाई पिटलेवाडीचा देखील जो एक जुना संघ होता तेव्हा देखील अजयचा खेळ एक जबरदस्त असायचा, ज्याने फक्त पाहिलं तर धामणवणे गावासाठी नव्हे चिपळूण तालुक्यासाठी नव्हे तर पुणेसारख्या मोठमोठ्या संघातून देखील एक पुणे शहरात जर पाहिलं तर आपल्याच एक आराध्यच्या नावाने एक संघ खेळायचा आणि ज्या संघात पिटलेवाडीचा अजय असेल, मोडकवाडीचे देखील काही खेळाडू असतील, त्यानंतर खेडीचे काही खेळाडू असतील, कोळीचे काही खेळाडू असतील, असे खेळाडू एकत्र खेळायचे आणि ज्याने आराध्य हा संघ जर पुणे मधला तर पाहिला तर एक टॉप लेवल वरती नेऊन ठेवलं होतं, जास्तीत जास्त फायनल जिंकणारा संघ आणि ज्या संघाचा असणारा हा कर्णधार अजय देखील आज या ठिकाणी या विटलाई पिटलेवाडी संघात पाहतोय, परंतु म्हणजे दोन्ही संघात पाहिले ना तर चांगले खेळाडूंचा संच या ठिकाणी आहे, परंतु ज्यांच्याकडे 5 गुण आहेत अशाच पद्धतीचे या ठिकाणी वालोपे संघातील मयूरही दाखल झाला आहे, ज्याला रोखण्याकरिता 1-1-2 अशा प्रकारचा 4 संच लाठीचा वापर केला तो डाबा कोपरा
गोकुळप्रक्षक विश्वास पिटलेला या ठिकाणी बाद करण्याचा दावा असेल तर आक्रमण केले जात आहे. आक्रमण केल्यानंतर पहा सहाय्यक उजवा गोकुळप्रक्षक जो खेळाडू आहे, सहाय्यक उजवा गोकुळप्रक्षक खेळाडू ज्याला एक सुंदररित्या रनिंग अँड टच केला तर एक खेळाडू बाद या बेची देखील आपण पाहतो की म्हणजेच धामधवणी संघाकडून आक्रमण केलं जातं. कारण सलगच्या दोन चढाया एमटी केल्यानंतर तुम्हाला तिसऱ्या चढाईमध्ये गुण प्राप्त करावं लागतं. अशा प्रकारची गुणप्राप्त चढाई करण्याकरिता हा खेळाडू मात्र या ठिकाणी दाखल झालेला असताना मात्र नक्कीच त्याला पकड करण्याचा हा प्रयत्न करत असताना एकाच चढाईमध्ये पाहायचा आहे. माझ्या मते सुपर हिट या ठिकाणी मित्र एकदम टाळ्या होऊ द्यायचा. सुपर आता पहा पुन्हा एकदा सातामध्ये कशा पद्धतीने येतोय तो आज गाडी काही मिनिटांमध्ये नक्कीच सांगितलं की विठलाई पिटलेवाडीचे जे खेळाडू आहेत ते संपूर्ण सामन्यामध्ये नव्हते, परंतु आता काहीच मिनिटांमध्ये ते इथे दाखल होणार आहेत. काही खेळाडू आलेले देखील आहेत म्हणजे संपूर्ण संच या ठिकाणी. परंतु पहा ज्या संघाचा मी उल्लेख केला होता तो संघ आता कशा पद्धतीने खेळ करतोय. इथे शेवटचे एकत्रित 3चा संच या ठिकाणी आहे आणि 3च्या संचात सुपर टॅकल करण्याची संधी देखील असेल. त्या संघाला लोन देण्याची संधी देखील असणार आहे. अशा प्रकारचं इथे यावेळी जर पाहिलं तर नक्कीच हा सुपर कारण मित्र टाळ्यामध्ये एका चढाई तिन्ही खेळाडूंना बाद केला तर या ठिकाणी विश्वास देखील आहे. उजवा गोकुळप्रक्षक देखील आपण खेळाडू पाहतोय. उजवा गोकुळप्रक्षक आपण अजयला पाहतोय. सतीश देखील आहे आणि तदनंतर या ठिकाणी बाळकृष्ण आहे, गौरव आहे. अशा प्रकारचा हा समूह दाखल झालाय. परंतु वालोपे एक्सप्रेस म्हणून ज्याच खेळाडूकडे आपण पाहतो असाच निलेश कदम इथे मात्र पाहायचा आहे. एक सुंदर अशा प्रकारचा खेळाडू आहे ज्याचा आपण गुरुकुल क्रीडा मंडळ गुरुकुल चिपळूणकडून खेळताना देखील याच भैरवीचा देखील पाहतोय. परंतु तदनंतर या ठिकाणी पहा आता जी आकडेवारी आहे, कारण काही मिनिटापूर्वीपर्यंत 5 गुणांनी पिछाडीवरती पिटलेवाडी संघ होता, परंतु काही मिनिटं झाले तर आता 5 गुणांनी आघाडीवरती गेलाय. म्हणजेच होत्याचं नव्हतं कसं होतं, चित्र कसं बदललं जातं तर चित्र अशा पद्धतीने बदललं जातं ते याच विठलाई पिटलेवाडी संघाने दाखवून दिलंय. एक अशा पद्धतीचा संघ आहे की एक चांगल्या प्रकारची भूमिका त्यांची असते, परंतु या सामन्याचं मध्यंतर झालेलं आहे. मध्यंतरपर्यंतची गुणफलक विठलाई पिटलेवाडी परंतु काहीच मिनिटांमध्ये या ठिकाणी बक्षीस देखील लावलं जाणार आहे. ते कोणावरती असेल ते देखील आपल्याला समजेल. परंतु 11-6 अशा पद्धतीचा सामना आहे. परंतु प्रणय या ठिकाणी दाखल झालाय. एक किरकोळ अशा प्रकारची शिरीष खेळ करणारा हाच प्रणय या ठिकाणी आहे. परंतु या ठिकाणी पाहती सांगितल्याप्रमाणे खुश खबर आलेली आहे आणि ती खुश खबर कोणासाठी आहे तर याच विठलाई धामधवणे पिटलेवाडी संघाकरिता आहे. कारण इथे पाहिलं तर अनेक क्रीडा रसिक दाखल झाले आहेत, ज्याच्यामध्ये काही उद्योजक देखील आहेत. अशाच प्रकारचे धामधवणे गावचे उद्योजक गोकुळ स्पोर्ट्सचे मालक सन्माननीय राकेशजी बेडके यांचं असं म्हणणं आहे की जर त्यातील सर्व सामने जिंकले आणि सेमीफायनलमध्ये जर विठलाई पिटलेवाडी संघ दाखल झाला तर संपूर्ण शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटची 5 मिनिटे या ठिकाणी तर विठलाई पिटलेवाडीतील संपूर्ण खेळाडूंना एक पहिले तर कबड्डी किट दिलं जाईल. संपूर्ण 12 खेळाडूंना कबड्डीचं किट दिलं जाईल. केव्हा जर विठलाई पिटलेवाडी संघ आज सेमीफायनलमध्ये दाखल झाला तर
बघायचं की नक्कीच आता सर्वांची नजर याच विठलाई पिटलेवाडी संघावरती असतील, ज्यांचा सामना 11-10 अशा पद्धतीचा आहे. परंतु वालोपे संघ ज्याचा मी खेळ सांगितलेला आहे की ज्याने ओपन गटाचा 2 स्पर्धेत सेमीफायनल दाखल झाले होते, गोलंदाजाच्या एका स्पर्धेत अर्जुन कृष्णपती नाव कोरलाय. त्याच्या दिल्याचा एका सर्वोत्तम खेळाडू मयुरेश नेपा मध्यस्थी खेळाडूला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. परंतु आकडेवारी अशा पद्धतीची आहे. 1-11 म्हणजेच 11-11 अशा प्रकारचे या ठिकाणी समसमांतर कामगिरीचा सामना आहे. 11 बाजू केलेले आहेत, परंतु आकडेवारी 11ची आहे. शेवटची 4 मिनिटे, लास्ट 4 मिनिट आणि त्याच्यामध्ये आघाडी मिळवली जाते. गौरवने गुण प्राप्त केला. एक गुण प्राप्त केला तर 12-11 अशा पद्धतीचा सामना. ज्याने मागील चढाईमध्ये गुण प्राप्त केला होता तोच आई झोलाई पकडून संघाचा मयुरेश मात्र पाहायचा आहे, ज्या मयुरेशामध्ये या ठिकाणी रोवले जात आहे. आणि जयरमान कंबस्तर या वर्षीमध्ये टॉप आहे, ज्यांनी 4 फायनल जिंकले आहेत. अशा 2 संघांचा सामना होणार आहे. परंतु त्या अगोदर जो एक चांगली लढत या ठिकाणी चालू आहे, एक चांगली भिडत या ठिकाणी चालू आहे, त्याच लढतीचे तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार शिलेदार या ठिकाणी होतोय. आणि आता पहा इथे याच पहिले तर हजारो क्रीडासिकांची झालेली गर्दी ही जी या स्पर्धेची आहे पोचपावती, आणि ती पोचपावती या ठिकाणी आपण पाहतोय. हजारो क्रीडासिक आम्हाला जोडले गेलेले आहेत, कारण ज्याच्याकरिता उत्तम आयोजन लागतं आणि उत्तम आयोजन करणारी स्पर्धा आहे. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत. शेवटची 3 मिनिटे या ठिकाणी आहेत, परंतु 3 मिनिटांचा कालावधी असताना फक्त 2च गुणांची आघाडी आपण याच विठलाई पिटलेवाडी संघाकडे पाहतो. याच्यातीलच बाळकृष्ण अशा पद्धतीचा खेळाडू आहे, याच्या मी संघ पाहिला तर हा स्थानिक संघ आहे, परंतु ज्याला मराठी अशा प्रकारचा निमित्त विजय चिपळूण मार्कंडी या संघातून देखील ज्याला खेळताना पाहिलेला आहे. दोन्ही संघात आपण एक स्टार्कच अशा प्रकारचा खेळाडूंचा संच असलेला प्रणय देखील आहे, जो या ठिकाणी गुरुकुलचा एक महत्वाचा एक प्रेक्षक आहे. देखील गुरुकुलचा खेळाडू असेल, परंतु स्वतंत्र या ठिकाणी मॅच आहे. 100 आता भूमिका फार महत्वाची आहे. जर गुण प्राप्त झाला तर या ठिकाणी पिटलेवाडी संघासाठी चांगले संकेत असेल, परंतु या ठिकाणी पकड केली गेली तर कमबॅक या ठिकाणी होणार आहे. ते याच वालोपे संघाचं एकंदरीत 5चा संच आहे, बोनस ऑफ आहे. बोनस शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी खोलवर जावं लागेल, गुण प्राप्त करावं लागेल आणि गुण प्राप्त करत असताना मात्र पाहिजे आहे ज्याला पकड या ठिकाणी केली जात आहे. विजयने या ठिकाणी ही प्राप्त होतोय. आणि टेक्निकल स्वरूपाचा गुण किती महत्वाचा असतो हे आम्ही देखील पाहिलेलं आहे. टेक्निकल स्वरूपाच्या गुणमध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही कुठे 12,000 मिळणार होते, ते फक्त आम्हाला 8,000 मिळाले. कारण हा टेक्निकल स्वरूपाचा गुण किती महत्वाचा आहे मी पाहिलेला आहे, परंतु आता इथे देखील पाहायचं आहे. 14-13 शेवटचं 1 मिनिट या ठिकाणी आहे. 14-13चा या ठिकाणी हा सामना ज्याच्या परंतु आता या ठिकाणी पाहायचं आहे 14-13 14-13 अशा पद्धतीचा हा या ठिकाणी सामना ठेवला जातोय. आणि या 14-13च्या सामन्यापर्यंत 1 मिनिटाचा कालावधी घोषित करून झालेला आहे आणि फक्त 1 गुणाची आघाडी आहे. म्हणजे याच्यानंतर जर वालोपे संघातील कोणत्या तरी खेळाडूने स्पर्श केला आणि या चढाईत जर पकड केली तर हा सामना देखील टाय होऊ शकणार आहे. याच्याकरिता याच्यानंतर येणारी चढाई फार महत्वाची असेल वालोपे संघाकडून. प्रतिदिन 5 सार्थकने चढाईला प्रारंभ केला, निदान रेषा व्हॅलिड केली आणि संचात सुखरूप परत आलेला आहे. हा टाइमआउट जोपर्यंत सामना संपणार नाहीये तोपर्यंत कोणी मैदानामध्ये जाणार नाहीये. फार महत्वाची चढाई 100 तिसरी चढाई या ठिकाणी केली होती. आजच्या दिवसातील दुसरा सामना ही चूक या ठिकाणी होते आणि याच्यानंतर माझ्या मते पहिलं तर पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे. याच्यानंतर पंचांचा निर्णय महत्वाचा माझ्या मते 99.19 हा सामना विठलाई पिटलेवाडी संघाच्या दिशेने जाणार का? 1 गुण प्राप्त होतो आणि चालू सामना या ठिकाणी संपलेला आहे.
चालू सामन्यात शेवटच्या क्षणापर्यंत सामना गेला. जबरदस्ती गरीच्या झालेल्या सामन्यात